नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय सद्गुरू. नेहा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा विशेष रेसिपी, कच्च्या कैरीची आंबट गोड चटणी, ज्याला हिंदीमध्ये लोणजी असं सुद्धा म्हणतात. ही चटणी चवीला इतकी अप्रतिम लागते की यामुळे तुमच्या जेवणाची चव दुप्पट वाढेल आणि तुम्ही ही चटणी एकदा बनवली तर नेहमी बनवाल. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत. या कैऱ्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत. आता आपण सर्वात आधी याची साल काढून घेऊया. पण समजा तुम्हाला साल काढायची नसेल तर तुम्ही तशीच ठेवली तरी चालेल, कारण काही जणांना सालीसकट कैरीची चटणी खायला खूप आवडते. बघा, या कैऱ्या किती छान आणि ताज्या आहेत, पण याच्या आतली कोय चांगलीच निबर झाली आहे. कोय कडक असल्यामुळे आपल्याला ती मधून कापता येणार नाही, म्हणून आपण कोयीच्या आजूबाजूने सगळा गर काढून घेऊया. मी या कैऱ्यांच्या अशा प्रकारच्या फोडी कापून घेत आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे लांबट फोडीमध्ये तुकडे देखील करू शकता. आता आपण या सर्व कैऱ्या छान चिरून तयार करून घेतल्या आहेत. चला तर मग आता फोडणीला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईत 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवूया. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यात अर्धा चमचा जिरे, 1.5 चमचा बडीशेप. या चटणीमध्ये बडीशेपचा स्वाद अतिशय अप्रतिम लागतो, त्यामुळे बडीशेप नक्की घाला. अर्धा छोटा चमचा मेथी दाणे, अर्धा छोटा चमचा कलोंजी, पाव चमचा हिंग. हे मसाले टाकत असताना मी गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवली आहे, जेणेकरून मसाले जळणार नाहीत. आता हे सर्व मसाले आपण साधारण 7 ते 8 सेकंद व्यवस्थित परतून घेऊया, त्यामुळे त्याचा सुगंध तेलात छान उतरेल. आता आपण गरम तेलात सर्वात आधी हळद टाकून ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलात आधी हळद टाकल्यामुळे चटणीला रंग अतिशय सुरेख येतो. त्यानंतर यामध्ये आपण चिरलेल्या कैरीच्या फोडी घालूया. मध्यम आचेवर या फोडी केवळ 1 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. कैरी खूप लवकर मऊ होते, त्यामुळे आपण 1 मिनिट परतून घेतली आहे. आता गॅसची फ्लेम कमी करा आणि यामध्ये काही मसाले टाकूया. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. ही मिरची तिखट नसते, पण यामुळे चटणीला रंग खूप छान येतो. अर्धा छोटा चमचा मीठ. मीठ हे तुमच्या चवीनुसार टाका. हळद आपण आधीच टाकली आहे, त्यामुळे आता हे सर्व मसाले कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत. आता यामध्ये मी साधारण 1 ते 1.25 कप पाणी घालत आहे. पाणी टाकल्यानंतर आपण सर्व जिन्नस नीट उकळून घेऊया आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. मसाले परतून झाल्यानंतर आपण यात पाणी का घालत आहोत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बरेच जण विचारतात की चटणीमध्ये पाणी का टाकायचे? तर पाण्याचा वापर केल्यामुळे आपल्या कैरीच्या फोडी कोरड्या न पडता अतिशय मऊ आणि रसरशीत शिजतात. आणि जेव्हा यात गूळ घालतो तेव्हा पाण्यापासून गुळाचा पाक एकसारखा तयार होतो आणि कैरीच्या फोडीमध्ये आतपर्यंत व्यवस्थित मुरतो. त्यामुळे चटणीला दाटसरपणा येतो. जर आपण पाणी न टाकता फक्त तेलात किंवा गुळात कैरी शिजवली तर ती थंड झाल्यावर कडक किंवा चिवट होऊ शकते. म्हणूनच चटणीला चव येण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करणे खूप गरजेचे आहे. आता जशी पाण्याला उकळी येईल तसा गॅस लो फ्लेमवर करायचा आणि यावर झाकण ठेवून साधारण 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही, ती खूप लवकर मऊ होते. 3 मिनिट झाली आहेत. आता आपण चेक करूया. हे पहा, कैरीच्या फोडी छान मऊ झाल्या आहेत. कैरी अशा प्रकारे मऊ झाली की
ती व्यवस्थित शिजली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. गूळ आपण एकदम बारीक चिरून किंवा किसून घ्या, जेणेकरून तो मिश्रणात पटकन विरघळेल. मी इथे अर्धा किलो कैरी घेतली होती. त्यासाठी इथे 250 ग्रॅम गूळ वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता. गूळ टाकल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा काळं मीठ टाकू. त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान चटपटीत चव येते. त्यामुळे तुम्ही नक्की टाका. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण न ठेवता मध्यम आचेवर साधारण 7 ते 8 मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. यामुळे गूळ पूर्णपणे विरघळेल आणि कैरीमध्ये त्याचा गोडवा छान मुरेल. आता साधारण 7 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता गूळ अगदी व्यवस्थित विरघळला आहे आणि मसाल्याचा रंगही खूप सुरेख आला आहे. सध्या तुम्हाला हे मिश्रण थोडे पातळ वाटत असेल, पण काळजी करू नका. जसजशी ही चटणी थंड होईल तसतसा गुळामुळे याला आपोआप घट्टपणा येईल. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि याला पूर्णपणे थंड होऊ देऊया. आता आपली चटणी पूर्णपणे थंड झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता ती किती छान सेट झाली आहे. तिचा दाटसरपणा अगदी योग्य आला आहे. ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवली तर 10 ते 15 दिवस आरामात टिकते. ती अजिबात खराब होत नाही. तुम्ही ही चटपटीत चटणी चपाती, पराठ्यासोबत किंवा नुसती खाऊ शकता. ती चवीला अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तर मित्रांनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.